हां. तर मी माझे पंचनामे हे तळेगाव आणि तिसगाव येथे चालू होते. तोपर्यंत मी प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्येकाचे पंचनामे केले. तिथे तलाठी हजर नव्हते, त्याच्यामुळे मी नाही कसं होतं, मला ते करणंच होतं. तर मी 4 गावामध्ये मी येणं जाणं माझं चालूच होतं. पंचनामे माझे 4 गावात चालू असताना इथे तलाठी मॅडमने पंचनामे केले आणि 27 तारखेला त्या हजर झाल्यानंतर मी त्यांना फोन केला होता. सर 29 तारखेला आपले पंचनामे असे करून आपल्याला कांदा पोळी वेगळ्या करायच्या आणि आपल्याला उभ्या कांद्याचे पंचनामे जमा करायचे. तर मॅडम हो म्हटल्या आणि त्याच्यानंतर मी माझ्या ताब्यात असलेले पंचनामे मी जमा केले. त्यांचे पंचनामे राहून गेले. त्याच्यानंतर त्या 1 महिन्याने पंचनामे जमा केलेले असताना त्यांचे पंचनामे तिथे जमा करून घेतले नाही. तर त्याला उशीर झालेला होता, त्यामुळे ते पंचनामे जमा झाले नाही. तर या गोष्टीला मी एकटी जबाबदार नाही. म्हणजे तुमची त्रिसदस्य कमिटी हे तिन्ही पण जबाबदार असतात या गोष्टीला आणि हे पंचनामे जमा करण्यासाठी. तर माझ्या ताब्यात पंचनामे असते तर मी पंचनामे जमा करते. ही माझी ज्याच्या हातात आहे त्याची ही नाही का खूप मोठी जबाबदारी होती ही पंचनामा जमा करण्याची. आता जेवढी पंचनामे होते तेवढे पंचनामे जमा पण आम्ही आता जे पंचनामे जे होतील तेवढे प्रयत्नाने आम्ही करणार. मताला मी काही नाही करू शकत. त्यांची मत आहे, त्यांना असं वाटत असेल मॅडम खरंच काम नाही करत, हे त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं आणि सर्वांनी विचारावं का खरंच मॅडम काम करत नाही का, मॅडम तुम्हाला दिसत नाही का, मॅडम नाही का प्रत्येक स्पॉटवर हजर असते की नाही, हे ते शेतकरी स्वतः सांगेल तुम्हाला. पण ठराव केलेला आहे की बदली करण्यात यावी म्हणून, काय वाटतं तुम्हाला तरी? म्हणजे काम केलं नाही असं वाटतं का? नाही, निश्चित नाही. आज जी परिस्थिती उद्भवली याबद्दल, नुकसान भरपाईच्या यादीत लोकांची नावं नाही आले त्याबद्दल, आणि तुम्ही मान्य पण केलं आम्ही पंचनामे जमा नाही केले म्हणून. तलाठी मॅडमची माझ्या हातातले पंचनामे मी जमा केले. माझं काम तर माझी ती कुठलीच ओरड नाही. माझ्या हातात होते तेवढे तर मी केलं. धन्यवाद मॅडम. मी विजय नामदेवराव गोरे, उपसरपंच मावडी. मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसाच्या कांदा नुकसानी संदर्भात मावडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार आज विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये कांदा पंचनाम्यांचे जी काही जबाबदारी होती ती जबाबदारी कृषी सहाय्यक यांची होती की तलाठी मॅडम यांची होती. या संदर्भात ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. तर ग्रामस्थांच्या सर्व सूचनेनुसार सांगोपांग चर्चा आजच्या ग्रामसभेत झालेली आहे. तर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आम्ही ठराव केलेले आहेत. हे ठराव कोणत्याही परिस्थितीत बदल केले जाणार नाहीत. ग्रामस्थांना शंका आहे की काही दबावापोटी हे ठराव बदलले जातील. तर मी ग्रामस्थांना आश्वासित करू इच्छितो की या ठरावातील कोणतेही बदल केले जाणार नाहीत. ग्रामस्थांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचना व्यवस्थितरित्या त्याचे पालन केलं जाईल आणि त्या पद्धतीचा ग्रामसभेचा ठराव माननीय तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि वेळ पडली तर मंत्री महोदय आणि उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पण पोहोचवले जातील अशी मी सर्व ग्रामस्थांना या आश्वासित करू इच्छितो. धन्यवाद. ग्रामस्थांच्या सूचनेनुसार या सर्व गोष्टींसाठी कृषी सहाय्यक, मावळीचे कृषी सहाय्यक नाव श्रीमती आखाडे मॅडम या जबाबदार आहेत असं ग्रामस्थांचं म्हणणं होतं. तर त्यांच्या बदलीचा ठराव ग्रामस्थांच्या सर्वानुमते आपण तो आज पारित केलेला आहे. तर तो ठराव आपण कृषी खात्याकडे आपण तो अहवाल पोहोचवणार आहोत. बोला. नमस्कार, संतोष नरवडे, मावडी. मे महिन्यात झालेल्या नुकसानी, पावसामुळे झालेल्या नुकसानीमध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक जे आहेत त्यांनी व्यवस्थित पंचनामे न केल्यामुळे आणि झालेले पंचनामे जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर न पोहोचवल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आणि त्या शेतकऱ्यांच्या सर्वांची माझ्यासाठी मागणी आहे की त्यांचे पंचनामे पुन्हा तालुका पातळीवर पाठवले जावे. त्यासाठी आजचा हा ठराव घेतला ग्रामपंचायतीने आणि सर्वांनी एकमताने तो ठराव मंजूर केला. आणि आता शासनाकडे हीच विनंती की झालेले पंचनामे परत घ्या आणि जर अशा भविष्यात अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा. हे खरोखर खूप चुकीचं झालेलं आहे जे झालेलं आहे ते आता. त्याबद्दल सर्व म्हणजे जनता दुःखी, शेतकरी दुःखी, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं केलेलं आहे यांनी. आणि यांना शेतकऱ्याविषयी कुठली आपुलकी नाही हे लक्षात येत आहे. तर धन्यवाद. माझं नाव आशा कृष्ण मावडी गावची सरपंच. आज काय होतं आज आमच्या गावात
ग्रामसभा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामसभा भरली. नेमकं बोला ना. विषय असा होता की शेतकऱ्यांना जी कांद्याची नुकसान भरपाई ती न भेटल्यामुळं ग्रामसभा भरली. कृषी अधिकारी आणि तलाठी मॅडमांकडनं वेळेवर पंचनाम्यावरती न गेल्यामुळं कृषी अधिकारी आता बदलीचा ठराव केलाय. गावकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामस्थांनी बदलीची मागणी केली कृषी अधिकाऱ्यांची, तसा ठराव दिलाय. काय माझं नाव विकास चिंदुगुले, हा राहणार मावडी तालुका दिंडोरी. मी 2025 मध्ये कांद्याची पावसामुळे जी नुकसान झाली त्या नुकसानीचे पंचनामे झाले, पण तालुका दरबारापर्यंत ते पंचनामे पोहोचले नाही. त्याच्यामुळं आमच्या गावचे जवळजवळ 80 लोक त्या नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. त्या संदर्भात ग्रामसभेमध्ये ठराव घेतला आणि विचारणा केली. अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी मॅडम यांना विचारणा केली आणि ग्रामसभेवर ठराव पास केलाय. आणि आता आम्ही तहसीलदार कार्यालयापर्यंत जाणार आहोत असं या बैठकी दरम्यान ठरलेलं आहे. श्री आर.जी. दळवी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत मावडी. आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामस्थांच्या विनंतीनुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मे 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते. त्या संदर्भात पंचनामे हे वेळेवरती जमा का झाले अशा ग्रामस्थांची मागणी होती. त्याच्या अनुषंगाने ग्रामसभा आयोजित केली होती. त्या ग्रामसभेमध्ये विविध विषयावरती ग्रामसभेमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार ग्रामस्थांनी सांगितलं सदर झालेल्या चर्चेची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी.